आता आपण बघा टॉप 9 मोठ्या बातम्या। पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपली। भारतात थांबलेल्या पाक नागरिकांना 3 वर्ष तुरुंगवासासह 3 लाखांचा दंड होऊ शकतो। अटारी बॉर्डरवरून आतापर्यंत 531 पाकिस्तानी नागरिक भारतातून परतले। आज दिल्लीत भारत आणि फ्रान्समध्ये एका महत्त्वाच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी होणार। दोन्ही देश 26 राफेल सागरी लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटी रुपयांचा करार करणार। बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करा। अमेरिकेतील बांगलादेशी संघटनांची मागणी। युनूस यांच्यावर हिंदू आणि आवामी कार्यकर्त्यांच्या हत्येचा आरोप। पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांचं ऑपरेशन ऑल आउट। 192 ठिकाणी पोलिसांकडून छापेमारी। पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि विशेष आयुक्त देवेंद्र भारती यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग। मुंबईतील हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊसची तपासणी। पहलगाम हल्ल्यानंतर पुणे रेल्वे स्थानकात सुरक्षा यंत्रणा अलर्टवर। पुणे स्थानकावर माहिती कक्षाची उभारणी। स्थानकावर 24 तास सुरक्षा यंत्रणांची गस्त। पहलगाम हल्ल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी अलर्ट। रत्नागिरीत पाकिस्तानी नागरिकांची पडताळणी सुरू। रत्नागिरी जिल्ह्यात 3 पाकिस्तानी महिला आढळल्याची माहिती। मंडणगडमध्ये 1 तर दापोलीमध्ये 2 पाकिस्तानी महिला आढळल्या। तिघींचाही भारतीय व्यक्तींशी विवाह। महायुतीतील 2 मंत्र्यांमध्ये जुंपली। गृहमंत्री फडणवीस आहेत। खात्यातील लोकांनी लक्षात ठेवावं। योगेश कदमांचं नाव न घेता नितेश राणेंची टीका। तर माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायचा नाही, नाव न घेता योगेश कदमांचा राणेंना टोला। विरोधक कारण नसताना लाडकी बहीण योजनेबाबत चर्चा करतात। लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकार थांबवणार नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। एसटी महामंडळ राज्यभरात कर्नाटक एसटीचं प्रारूप राबवणार। मोकळ्या जागांचा टप्प्याटप्प्याने विकास होणार। आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी योजना।